नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड. इस्लापूर सर्कलमधील सर्व मराठा समाज इस्लापूर येथे साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. हे साखळी उपोषण जे की आरक्षण मिळण्यासाठी आणि आरक्षण भेटण्यासाठी त्या संदर्भात साखळी उपोषण इस्लापूर सर्कलमध्ये सुरू झाले. या उपोषणाला प्रत्येक खेडेगावातील सर्व मराठा समाज हा आलेला आहे आणि आज जे की उपोषणाला 5 लोक बसलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी एक उपोषणाला वेगवेगळे चेंज होणार आहेत आणि प्रत्येक विचारवंतांनी या उपोषणाबद्दल आपली प्रतिक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्त केली आहे आणि ज्या समस्या आहेत जे की आरक्षण आम्हाला पाहिजेत, न आरक्षण भेटल्यामुळं आम्हाला काही अडचणी आणि काही समस्या उत्पन्न होत आहे ते समोरप्रमाणे मांडले आहेत. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील ज्यांना इथं अमरण उपोषणाला सुरुवात केली. इस्लापूरमध्ये हे जे उपोषण आहे कशासाठी आहे? आज मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात म्हणून आज इस्लापूर या ठिकाणी सकल मराठा समाज इस्लापूर सर्कलच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आमची जी मागणी आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीला मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी इस्लापूर येथे आज आम्ही उपोषणाला सुरुवात केलेली आहे. या उपोषणाला किती जण बसले आहेत? या उपोषणाला आम्ही 5 जण बसलेले आहोत. त्यामध्ये सुमित देवराव पाटील जाधव कोल्हारीकर, व्यंकटराव पाटील गर्डे, गजानन कदम, शंकर जाधव आणि मनोज चव्हाण असे 5 जण आज आम्ही बसलेले आहोत. सुरुवात झालेली आहे. हे उपोषण किती दिवस चालू राहणार? हे साखळी उपोषण आमचे मनोज जरांगे पाटलांना जोपर्यंत चालू राहणार तोपर्यंत आमचं त्यांना पाठिंबा म्हणून साखळी उपोषण चालूच राहणार. आता आजचा दिवस तुमचा आहे, याच्यानंतर कोणाचा दिवस आहे? याच्यानंतर प्रत्येक इस्लापूर सर्कलमध्ये प्रत्येक गावाने एक दिवस घेतलेला आहे. या ठिकाणी म्हणजे जेवढे गावं आहेत समजा इस्लापूर सर्कलमध्ये सर्कल, आपले तेवढ्या गावाचा प्रत्येक एक दिवस सहभाग नोंदवला आहे. नमस्कार, मी अशोक परशुराम पाटील, राहणार परवटी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मागील 14 तारखेला माननीय जरांगे पाटलांच्या उपोषणाची सुरुवात झाली आणि त्या उपोषणामध्ये आम्ही जो अगोदरचं ब्रीदवाक्य होतं एक मराठा लाख मराठा, आणि त्याचा उच्चांक गाठून आता आम्ही एक मराठा कोटी मराठ्यामध्ये जमलेले आहोत. आणि हे करण्याच्या मागचा अट्टास एवढ्यासाठीच आहे की जो आमच्यावर होत असलेला अन्याय, आमच्या विद्यार्थ्यावर होसलेला अन्याय, नोकरीमध्ये जर नाही मिळणारं आरक्षण, यामुळं आम्ही सगळे पेटून उठलेले आहोत. आणि आमची स्थिती अशी झालेली आहे का जिंकू अथवा मरू, एकतर हे आरक्षण घेऊ आम्ही, अन्यथा आमचा प्राणसुद्धा अर्पायला आम्ही तयार आहोत. माननीय शासनाला आमची अशी विनंती आहे की जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही कुठल्याही टोकाला आता पोहोचू शकतो, कारण आम्ही तुम्हाला 40 दिवस यापूर्वी दिलेले होते. तुम्ही आमच्या शांततेचा फायदा घेतलात आणि तुम्ही आत्ता सांगतात की आणखी आम्हाला काही दिवस लागतात. आता असं गोड गांजर देऊन आम्ही शांत बसणारी माणसं नाही आहेत. आम्हाला आता एकच दाखवा, एक तर बाब दाखवा, नाही तर श्राद्ध करा, हीच आमची अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही पेटून उठलेले आहोत. आज आम्ही शांततेच्या माध्यमातून उपोषणाला बसलेले आहोत, पण उद्या महाराष्ट्र बंद करू आणि उद्या होणाऱ्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडतील त्याला आपण जबाबदार राहणार आहात आणि लवकर आरक्षण द्यावं हीच आमची इच्छा आहे. अन्यथा आम्ही पेटून उठलेले आहोत. उद्या जे काही होईल त्याला आपण जबाबदार राहणार आहात हे परत सांगून या ठिकाणी माझं मत मी व्यक्त करतो. आमचे विद्यार्थी आज 90-100% मार्क घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना आरक्षण मिळून त्यांच्या ठिकाणी न्याय मिळावा. आमची गुणवत्ता जास्त असतानासुद्धा आमच्यावर जे अन्याय होत आहे त्या अन्यायाबद्दल आम्ही पेटून उठलेले आहोत. यापेक्षा आमचं काही म्हणणं नाही. मान्य सरकारला आमची एकच इच्छा आहे की आमचं आरक्षण देऊन आम्हाला 50%चं आरक्षण जे आणि स्पेशल मराठ्यांचं आरक्षण देऊन आमची पूर्ण मागणी जी आहे ती पूर्ण करावी, हेच आमची विनंती आहे. या अमरण उपोषणाला इस्लापूर सर्कलमधून, या साखळी उपोषणाला इस्लापूर सर्कलमधून आणि किती लोक म्हणजे दर्शवले पाठिंबा? सकल मराठा समाज इस्लापूर सर्कल या आरक्षणासाठी सर्व समाज बांधव एकत्रित आलेत. आज 25 तारखेला आरक्षणासाठी सर्वजण पुनश्च एकदा आम्ही साखळी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि या उपोषणासाठी सर्व सर्कलमधील मराठा समाज एकवटला आहे आणि पूर्ण इस्लापूर सर्कलमधील पूर्ण पंचक्रोशीतील मराठा समाज हा या आंदोलनासाठी किंवा या आरक्षणासाठी जे साखळी उपोषण बसलेलं आहे त्याला सर्व समाज बांधवाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात आहे. सचिन पाटील या उपोषणा संदर्भात काय बोलणार आहे?
आज आम्ही दिनांक 25/10/2023 पासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि हे साखळी उपोषण आहे. जर सरकारनं आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर यानंतर आमरण उपोषण करण्याचा निर्धार आम्ही घेतलेला आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला पूर्णपणे सरसकट आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी आमची भूमिका आहे आणि या भूमिकेला आम्ही ठाम आहोत. इस्लापूर येथे जे साखळी उपोषण सुरू आहे, या साखळी उपोषणामागे नेमकं उद्देश, भूमिका काय आहे? जसं की आपण सध्या पाहतोय, महाराष्ट्रभर मराठा समाजामध्ये जो प्रचंड रोष आहे, त्यांच्या मराठा समाजामधील जे विद्यार्थी आहेत, जे उच्च शिक्षित तरुण आहेत, नोकरी, शिक्षण यामध्ये त्यांचा जो अडथळा निर्माण होत आहे, मोठमोठ्या इंजिनिअरिंग, मेडिकल या कॉलेजेसची लाखो रुपयांची फीस त्यांच्या आईवडिलांना भरणं शक्य नाही आहे. कारण मराठा समाज हा मूळचा शेतकरी समाज असल्यामुळं शेतीच्या उत्पन्नाची काय सध्या परिस्थिती आहे, दुष्काळाची काय परिस्थिती आहे हे सर्वश्रुत आहे. आणि एवढं शिक्षण करून, शेती विकून, काबाड कष्ट करून, कर्ज काढून जरी शिक्षण कंप्लीट केलं तरी विद्यार्थ्यांना त्यांना हवे तसे नोकऱ्या मिळत नाहीत, बाहेर त्यांना शासकीय सेवेमध्ये संधी उपलब्ध होत नाही आणि याचा कुठेतरी रोष म्हणून मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. आणि या असंतोषाचं उद्गार मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत आपण शासनाकडे पोहोचवत आहोत आणि त्यांनाच पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज इस्लापूर परिसरातील समाजाने आपला त्यांना खंबीर पाठिंबा असावा आणि आरक्षण आपल्यालाही किती गरजेचं आहे, आपल्या ग्रामीण भागातील लोकांना त्याची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी जो आरक्षणाचा, साखळी उपोषणाचा जो विडा उचललेला आहे, त्यांना आमचं सहकार्य या भावनेतून आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हे उपोषण करत गुणवंत सदावर्ते यांनी असं म्हटलं की संविधानिक नियमानुसार तर आरक्षण मिळणार नाही. या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं? गुणवंत सदावर्ते एक वकील आहेत. मला माहिती नाही त्यांचं ज्ञान, त्यांनी कुठल्या याच्यावरती बोलत आहेत. पण जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी दिलेली आहे की मराठा समाज हा मूळचा ओबीसी समाज आहे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो, महाराष्ट्र हा वेगवेगळ्या भौगोलिक भागामध्ये विभागलेला आहे. जसं की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशा वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेला आहे. तर त्यामधील अर्ध्यापेक्षा जास्त प्रादेशिक विभागामध्ये मराठा हा कुणबी कन्सिडर करून त्यांना ऑलरेडी ओबीसीचा आरक्षणाचा फायदा मिळतोय. ओबीसीमध्ये आपल्या बाजूलाच 4 किलोमीटरवरती उमरखेड तालुका आहे. उमरखेड तालुक्यामधील बहुसंख्य मराठा समाज हा ओबीसी आरक्षणामध्ये आहे, ओबीसीचा फायदा घेतो, खानदेशमध्ये घेतो. महाराष्ट्रातील प्रत्येक भागामध्ये मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा वगळता इतरत्र सगळीकडं मराठा समाज हा ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे. आणि मराठा म्हणजेच शेतकरी आणि शेतकरी म्हणजेच कुणबी या शब्दानुसार मराठा समाज हा मूळचा शेती व्यावसायिक आहे आणि शेती व्यावसायिक या आधारावर आणि जसं की गायकवाड आयोगानं मागे जो फडणवीस सरकारच्या काळामध्ये गायकवाड आयोग गठीत केला होता, त्या आयोगाने मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिकरित्या मागास सिद्ध केलेला आहे. आणि मला वाटतं की शैक्षणिक आणि आर्थिकरित्या आपण ऑलरेडी मागास झालेलो आहोत. 32 ते 34% मराठा समाज आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि मराठा समाजाची मूळ व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे मराठा समाज हा कुणबी का होऊ शकत नाही? मुळात मराठा समाज हा कुणबीच आहे आणि कुणबी समाजाच्या ज्या काही सवलती आहेत ओबीसीमध्ये त्या मराठा समाजाला का लागू होऊ शकत नाहीत याबद्दल सरकारकडे आमचा पाठपुरावा आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली होती, परंतु ती याचिका मुख्यमंत्री साहेब म्हणले की त्याचा पाठपुरावा बरोबर झालेला नाही. त्या संदर्भात राजकीय जे पुढारी आहेत ते याच्यामध्ये न करण्यामध्ये भूमिका होती का? की आता जे शिंदे सरकार आहे, एकनाथ शिंदे जे म्हणत आहे की जे 13 तारखेला त्यांनी जे बाईट दिली आहे त्या संदर्भात त्यांनी म्हटले की बाबा आम्ही 13 तारखेला याचिका टाकली. त्या अंतर्गत तुम्हाला म्हणजे भेदनीती काय वाटते याच्यामध्ये? पहिल्या सरकारची भेदनीती योग्य आहे की या सरकारची योग्य नीती आहे? सरकार कुठलंही असो, प्रामुख्यानं मराठा समाज हा समाजासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. सरकार शिंदे सरकार असेल, फडणवीस सरकार असेल, महायुती सरकार असेल, महाविकास आघाडी सरकार असेल, मराठा समाजाची प्रगल्भ मागणी एकच आहे की सरकार कुठलंही असू द्या, आम्हाला आमचा प्रश्न मिटवा, आम्हाला आरक्षण द्या. तुम्ही
हे सरकार आल्यानंतर त्या सरकारवरती रोष ठेवणार, ते सरकार आल्यानंतर त्या सरकारवरती बोट दाखवणार. जर सर्वच सरकार जर आरक्षणाला पाठिंबा देत असतील तर आडलं कुठं मराठा आरक्षणाचं गोड? यामुळे हा मराठा समाज आता कुठल्याही राजकीय पक्षावरती भरोसा ठेवण्याच्या मानसिकतेत राहिला नाही. आणि ऑलरेडी आम्ही त्यांनी मागितल्याप्रमाणे 1 महिन्याचा वेळ मागितला होता. आम्ही ऑलरेडी त्यांना 40 दिवसांचा वेळ दिला. 40 दिवसाच्या वेळेनंतर पण जर त्यांनी आमचा आरक्षणाचा तिढा सोडू शकत नसतील तर त्यांनी मराठा समाजाला वेळ मागून का घेतला? ही मागणी जर तुम्हाला मान्यच करायची नव्हती तर तुम्ही वेळ का मागून घेतला? तुम्हाला आंदोलनामध्ये फूट पाडायची होती का? काही राजकीय नेते मराठा समाजाबद्दल वेगवेगळे वक्तव्य करून समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात का? पण समाज आता या गोष्टींना खतपाणी घालणार नाही. समाज हा स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढतोय आणि हे कुठल्याही पक्षाचे राजकीय नेते आपल्याला काही देणार नाही. त्यांच्या 10-10, 15-15 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्यांनी कमवून ठेवलेली आहे. तो कुठल्याही समाजाचा असेल आणि कुठल्याही पक्षाचा असेल. तर त्यामुळे आता आमचा समाज त्यांच्याकडे लक्ष देण्याच्या मानसिकतेतच नाही. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे का, एक श्रीमंत मराठा एक गरीब मराठा असे दोन पुढे जायचे का? मुळात म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामागचं मेन उद्दिष्टच हे आहे, गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा लढा. त्यांचं टायटलच हे आहे, हा गरजवंतांचा लढा आहे. प्रत्येक जाती समाजामध्ये आपण पाहतो सर्व लोक एका स्तरात नसतात. तसंच मराठा समाजामध्ये 10-5% लोकांकडे जर तुम्ही बघून संपूर्ण मराठा समाज हा प्रगल्भ समाज, पुढारलेला समाज, श्रीमंत समाज असं जर तुम्ही समजत असाल तर मराठा समाजामध्ये शेतकरी आहेत, मजूर आहेत, कष्टकरी आहेत, व्यापारी आहेत, यांच्याकडे कोण देणार लक्ष? प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की जसं राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर मला माहिती आहे की जे आरक्षण म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे द्यायचं या संदर्भात प्रकाश आंबेडकरला एक ज्ञानी म्हणून तुम्ही ओळखणार आहे की स्टंट मारला केवळ असं समजणार? शेवटी ते पण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्याच्या मागचं उद्दिष्ट काय, राजकीय हेतू होता का समाजाला पाठिंबा द्यायचा होता, ते त्यांना वैयक्तिकरित्या त्यांना माहीत, त्याच्यावरती आपण कमेंट करू शकत नाही. पण जरी कुणीही कुठल्याही समाजाचा कुठल्याही पार्टीचा नेता आम्हाला समर्थनार्थ देत असेल, त्यांच्याकडे आमच्या आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी काही उत्तर असेल तर नक्कीच आम्ही त्यांचा सल्ला म्हणून घेऊ आणि त्यांची आम्ही मदत घेऊ. बरं, आता असं चालू आहे की जे मराठा समाजाचे जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत की गावामध्ये त्यांना येऊ देना गेले काही लोक, जनता जर आम्हाला सहकार्य केलं तरच तुम्ही या. तर इस्लापूरमध्ये जे आहे समजा इस्लापूरचे म्हणजे हिंगोली मतदारसंघामध्ये जे खासदार आहेत समजा हिम्मत पाटील मराठा समाजाचे, तर त्यांनी त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? हां, तर ही जी मुळात म्हणजे ही मागणी मी सांगतो, मुळात म्हणजे असं नाही की फक्त मराठा समाजाचेच आमदार खासदार यांना आम्ही गावामध्ये येण्यासाठी बंदी करतोय. तर प्रचंड पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या पंथांचे लोक राहतात, वेगवेगळ्या जाती धर्माचे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. तर हा जो असंतोष लोकांमध्ये निर्माण झाला की तुम्ही बाहेर मीडियाला बाईट देताना म्हणता की आमचा मराठा आरक्षणा पाठिंबा, हा पक्ष म्हणतो आमचा मराठा आरक्षणा पाठिंबा. मग सगळ्यांचा जर मराठा आरक्षणाला पाठिंबा असेल तर तुम्ही विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत जिथे की कायदे तरतूद केले जातात, जिथून आपल्याला आरक्षण मिळू शकतो, त्या ठिकाणी तुम्ही मराठा समाजाचा आवाज का उठवत नाही? हा मराठा समाजाचा मुख्य मागणी आहे. आणि जर तुम्ही आमच्यासाठी जर काही करू शकत नाही तर तुम्हाला आमच्या गावात येण्याचा काही अधिकार नाही, आम्ही तुम्हाला आमच्या गावामध्ये प्रवेश देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने. आणि ही भूमिका फक्त वैयक्तिक मराठा समाजाची नसून आपण जसं की पाहतात महाराष्ट्रभर वेगवेगळे जाती समाज मराठा समाजाच्या या मागणीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन कुठल्याही राजकीय नेत्याला त्यांच्या गावामध्ये प्रवेश करू देत नाहीत. आणि जर असंच चालत राहिलं तर जेव्हा पूर्ण महाराष्ट्रभर अशी कंडिशन येईल की जेव्हा मराठा समाजाच्या आंदोलनामुळे कोणीही कुठल्याही राजकीय नेत्याला रस्त्यावर फिरायची परिस्थिती कठीण होऊन जाईल, त्यावेळेस यांना कळेल की मराठा समाजामध्ये काय तुमच्याबद्दल चित्र आहे, काय तुमच्याबद्दल आता म्हणणं आहे ते समजेल. गरीब मराठ्यांनी उठाव करावा ना. आम्ही ते सरळ म्हणतोय की निजामी मराठ्यांच्या विरोधात जोपर्यंत असणारा रयतेचा मराठा उभा राहत नाही तोपर्यंत ना शेतीचा विकास होईल ना इथे असणारा त्यांची प्रश्न मिटतील. आम्ही असणारा म्हणतोय त्याच्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीचंच आरक्षण राहिलं पाहिजे. इतर त्यांना आपल्याला आरक्षण द्यायचं आहे
त्याचा असणारा जो फॉर्म्युला आहे तो एक तर शाहू महाराजांकडे होता आणि दुसरा बाबासाहेबांकडे होता. हे जे इतर राजकीय पक्षांच्या नादी लागलेला जो आहे तो वाया जाणार आहे. ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना आम्ही असं म्हणतोय की तुम्ही वंचितच्या बाजूने या. आरक्षणाचा मुद्दा हा कशा रीतीने पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये मांडायचा, कशा माध्यमातून मांडायचा त्याची जाणीव आम्हाला आहे, पण तुम्ही पब्लिक करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जो दिलेला संदेश आहे तो त्यांच्या हिताचा दिलेला आहे. आणि हे जे राजकारण जे आहे, जे की निजामकालीन राजकारण म्हणा, हे जे करत आहे त्या संदर्भात खरी राजनीती हे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरनं सांगलं. परंतु त्यांच्या हातात सत्ता नसल्यामुळं या समस्येला गरीब लोकांना तोंड द्यावे लागत आहे असेही त्यांनी सांगले. तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला समाजाने, मराठा समाजाने व्यक्त केल्या आणि आरक्षणाचा हा मुद्दा सुटेल की नाही, आरक्षणाचा मुद्दा जे सरकार आहे एकनाथ शिंदे सरकार हे तोडगा काढेल की नाही हेच आपल्याला आता पाहायचं आहे. आपण पाहता जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब